पूजाताई वैशंपायन संचिताताईंचं स्वागत करतील. समर्थ भक्त संचिताताई संगमनेरकर यांचं MSc न्यूट्रिशन हे लौकिक शिक्षण झालं आहे. त्या नॉर्दर्न ट्रस्ट ह्या MNC मध्ये कार्यरत आहेत. शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांच्या समोर संपूर्ण गीता कंठस्थ म्हणून त्यांनी दाखवली आहे. त्या डॉक्टर देशमुख काका यांच्या अनुग्रहित आहेत. श्रीमद भगवद्गीता आणि इतर संत साहित्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्या प्रवचनाचा विषय आहे आज रजोगुण लक्षण. नमनाच्या श्लोकांनी सुरुवात करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्यचासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांना नमस्कार करते. ग्रंथराज दासबोधाला नमस्कार करते. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी शिरसाष्टांग नमन करते. आदरणीय श्रद्धेय मंदाताई गंधेंना नमस्कार करते. इथे उपस्थित आदरणीय भोयटे सर, आदरणीय माधुरी मावशी आणि इतर सर्व मान्यवरांना नमस्कार करते. आणि आपण सर्व साधक जगदीश मूर्ती श्रोते आपल्या चरणी देखील सविनय सादर नमस्कार. रजोगुणाबद्दल काही चिंतन मांडण्याचं मला सांगण्यात आलं आहे. दासबोधाचा अभ्यास करणारी साधक मंडळी इतकी सत्वगुणी. बरं, त्यात 26 जानेवारीची सुट्टी आलेली, तर फॅमिलीसोबत कुठेतरी फिरायला जायचं वगैरे सगळं टाळून आपण इथे दासबोधाचा अभ्यास वर्ग अटेंड करायला आला आहात. इतकी सत्वगुणी मंडळी यांच्यासमोर काच रजोगुण सांगावा. तरी देखील छोटासा प्रयत्न करते, गोड मानून घ्यावा. 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम यांना आपण थोड्याफार प्रमाणात जाणतो, कारण आपण याच्यामध्येच दिवस रात्र वर्तन करत असतो, हो की नाही. म्हणजे थोडंफार तर आपण यांना जाणतो, पण यांची जर नीट माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला सृष्टी निर्मिती जिथे सुरू झाली अगदी तिथपर्यंत जावं लागेल. निर्गुण निराकार परमात्म तत्वाला एकोहम बहुश्याम प्रजायेय असं स्फुरण झालं. मी एक आहे ते बहुरूपानं प्रगट व्हावं असं या निर्गुण परमात्म तत्वाला स्फुरण झालं. खरं म्हणजे हे स्फुरण म्हणजे भ्रमच आहे. समर्थ आत्मारामाच्या पहिल्या ओवीमध्ये म्हणतात, जयासी लटिका आला आला जो माया गौरीपासून झाला, झालाची नाही त्या रूपाला रूप कैसे श्रीराम. जे झालंच नाही त्याच्याबद्दल काय बोलावं, काय सांगावं. लटिका आला आला, खोटाच आरोप आलाय त्याच्यावर. खरं तर हे विश्व निर्माणच झालं नाही. इथे विश्वनिर्मितीचा फक्त भ्रम तयार झाला आहे. पण तरी देखील आपण मात्र या विश्वातच राहतो. सगळं सत्य वाटतंच ना आपल्याला, कसं म्हणणार की भ्रम. म्हणून मग समर्थ पुढे आपल्याला व्यवस्थित दृष्टी देतात. एकोहम बहुश्याम प्रजायेय या स्फुरणातूनच विश्वनिर्मितीचा कोंब उगवला. हे स्फुरण होत झालं त्या क्षणी मूळ माया प्रगटली. मूळ मायेमध्ये सत्व, रज आणि तम हे 3 गुण निर्माण झाले आणि तिचीच गुणमाया तयार झाली. सुरुवातीला हे 3ही गुण समप्रमाणामध्ये अगदी शांत होते. हळूहळू त्यांच्यामध्ये हालचाल सुरू झाली आणि तिथे गुणक्षोभिणी माया आली. हे 3 गुण पहिल्यांदा समप्रमाणात होते, पण मग त्यांच्यामध्ये थोडीफार धावपळ, थोडीफार हालचाल सुरू झाली आणि त्यातूनच तमोगुणापासून आकाश तत्वाची निर्मिती झाली. या आकाश तत्वापासून वायुतत्व, वायुतत्वापासून अग्नितत्व, अग्नितत्वापासून जलतत्व आणि जलतत्वापासून पृथ्वी तत्वाची निर्मिती झाली. अशा प्रकारे पंचमहाभूत निर्माण झालीत. ही पंचमहाभूत आणि सत्व, रज आणि तम हे 3 गुण हे दोन्ही मिळून अष्टधा प्रकृती तयार झाली.
ही अष्टधा प्रकृती या संपूर्ण दृश्य विश्वाची मूळ जननी. या दृश्य विश्वामध्ये नामरूपात्मक जितके काही पदार्थ आपल्याला दिसतात ते सगळे या अष्टधा प्रकृतीपासून तयार होतात, त्यातच थोडा वेळ वावरतात आणि मग तिच्यामध्येच विलीन होतात. आता हे तर आपल्याला समजलं की 3 गुणांपासून हे सगळं विश्व तयार झालं. खरं म्हणजे हे 3 गुण या शक्ती आहेत. या विश्वामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय हे 3 कार्य सतत सुरू असतात. उत्पत्ती म्हणजे वस्तूची किंवा दृश्य विश्वाची, यातल्या सगळ्या पदार्थांची पहिले निर्मिती होते. ते थोडा वेळ त्यांचा सांभाळ केला जातो आणि मग त्यांचा लय केला जातो. ही 3ही कार्य करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या म्हणजे सत्व, रज आणि तम. रजोगुणापासून या दृश्य विश्वातील सगळ्या पदार्थांची निर्मिती होते. निर्मितीचं कार्य करणारी शक्ती कुठली, तर तो रजोगुण. या सगळ्या निर्माण झालेल्या वस्तूंना सांभाळतो तो सत्वगुण. आणि मग ह्यांचा लय जो करतो तो तमोगुण. लय करण्याची शक्ती या तमोगुणामध्ये असते. या विश्वामध्ये हे 3च कार्य आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि म्हणूनच इथे फक्त 3च शक्ती आहेत, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. चौथं कार्य नाही, म्हणून चौथी शक्ती पण नाही. अशा प्रकारे जेव्हा आपण विश्वनिर्मितीची प्रक्रिया बघतो तेव्हा एक ज्ञान पक्क होतं की या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट ही सत्व, रज आणि तमोगुणांनी मिश्रितच आहे. कुठलीही व्यक्ती, कुठलीही वस्तू ही केवळ सत्वगुणी, केवळ तमोगुणी, केवळ रजोगुणी अशी नसते. थोड्याफार प्रमाणामध्ये हे 3ही गुण आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित असतातच. दिवसभरामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगळा गुण प्रकर्षाने पुढे येतो, प्रभावशाली ठरतो आणि मग मनुष्य त्या गुणानुसार त्या प्रसंगी वर्तन करत असतो. आता हे तर समजलं की प्रत्येक माणसामध्ये 3ही गुण हे असतातच. पण मग कुठल्या तरी एखाद्या प्रसंगी कुठला तरी एकच गुण वरचढ ठरतो. लहानपणी आपण पळण्याच्या शर्यतीत भाग घेतला असेल तेव्हा काय व्हायचं, शर्यतीच्या सुरुवातीला सगळी मुलं एका सेम लाईनमध्ये उभी असायची. मग धावायला सुरुवात व्हायची आणि त्यातला कुठला तरी एक मुलगा जोरात धावत पुढे जायचा आणि तो शर्यत जिंकायचा. कार्याच्या सुरुवातीला 3ही गुण असे अगदी समप्रमाणामध्ये उभे असतात. त्यातला कुठला तरी एक गुण धावत पुढे जातो, जास्त प्रभावशाली ठरतो आणि मग त्या गुणानुसार त्या प्रसंगी तो मनुष्य वर्तन करत असतो. जेव्हा सत्वगुण प्रबळ ठरतो तेव्हा मनुष्याला ज्ञानप्राप्तीची इच्छा होते. प्रकाश, ज्ञान, शांती, समाधान, निस्वार्थी प्रेम ही सत्वगुणाची लक्षणं झालीत. रजोगुण वाढतो तेव्हा वासना, कामना, धडपड, अखंड कार्यमग्नता, सतत खटपट करण्याची वृत्ती दिसून येते. आणि तमोगुण वाढतो तेव्हा मोह, निद्रा, सुस्ती, जडत्व, आळस हे दिसून येतात. अशा प्रकारे ज्या प्रसंगी जो गुण प्रभावशाली असतो, वरचढ होतो, त्याप्रमाणे मनुष्य तसा वर्तन करत असतो, व्यवहार करत असतो. शरीरामध्ये जेव्हा सत्वगुणाची वृद्धी होते तेव्हा माणसाला ज्ञान, शांती, समाधान हे हवंहवंसं वाटू लागतं. सकाळी जेव्हा शांतता असते तेव्हा बहुतेक वेळा आपल्यामधला सत्वगुण वाढलेला असतो. अशा वेळी पूजा अर्चा करावीशी वाटते, काही शास्त्र वाचन करावंसं वाटतं, अध्ययन करावंसं वाटतं. एखादा कठीण सिद्धांत जो समजत नसेल तो सकाळच्या वेळेला अभ्यासाला घेतला तर थोडासा सहजरित्या समजतो, उकलला जातो. हे जे सत्वगुणी लोक असतात ना, यांना बहुतेक वेळा सुख, समाधान हवंहवंसं वाटतं. आयुष्यामध्ये जे काही मिळालं आहे, प्राप्त परिस्थिती आहे, ती ईश्वरी नियोजनानुसार मिळाली आहे असं समजून हे लोक शांत आणि समाधानी असतात. फार खटपट्या लटपट्या वृत्तीचे हे नसतात. जे काही मिळालं आहे त्यामध्ये हे शांत राहतात. मनामध्ये खूप वासना, कामना, काहीतरी खूप मिळवण्याची धडपड अशी यांची वृत्ती नसते. यांच्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष असले विकार नसतात.
या विकारांबद्दल, या वासनांबद्दल, कामनांबद्दल यांच्या मनामध्ये थोडीशी उदासीनता असते. याच्यातलं अनित्यत्व ते जाणून असतात. यांचं मन फारसं संसार, प्रपंच यात रमत नाही. यांना परमार्थ आवडतो. स्वतःसाठी काहीतरी करावं, आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी करून ठेवावं, हे यांना फारसं रुचत नाही. त्यात त्यांना फार स्वारस्य नसतं. याउलट समाजासाठी काहीतरी करावं, इतरांचं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी यांची इच्छा असते. नातेवाईक, मित्रमंडळी यामध्ये हे फारसे रमत नाही. याउलट त्यांना संत, सज्जन, साधुपुरुष यांच्या संगतीची आवड असते. भजन, कीर्तन, हरिकथा, निरूपण ह्याची त्यांना जास्त आवड असते. आता कितीही चांगला असला तरी हा सत्वगुणही माणसाला बंधनकारक ठरतो. ज्ञानप्राप्तीची आवड असली की मग हा माणूस भरपूर ग्रंथवाचन करतो, शास्त्र समजून घेतो, मग हळूहळू प्रवचनं करायला लागतो. मग समाजात त्याची विद्वान, पंडित म्हणून ख्याती होते. लोक स्तुती करू लागतात, ती स्तुती याला आवडू लागते. मग ती स्तुती आवडायला लागली की याचा अहंकार सुखावतो. मग हा अजून शास्त्रवाचन करतो. मग एक ग्रंथ झाला की दुसरा ग्रंथ अभ्यासाला घे, मग इथे प्रवचन झालं की तिथे प्रवचन दे, असं याचं अखंड सुरू असतं. म्हणजे काय, कितीही चांगला जरी असला तरी हा सत्वगुण देखील अहंकाराने आणि सुखाने जीवाला बंधनात टाकतो. परमपूज्य मंदाताई सत्वगुण जीवाला कसा अडकवतो हे समजावून सांगणारी एक सुंदर कथा आपल्याला सांगतात. त्या म्हणतात की त्या अमरावतीच्या घरी, त्यांच्या घरी एकदा झोपल्या होत्या. रात्री मध्यरात्रीची वेळ होती. त्यांना कसलीशी चाहूल लागली आणि जाग आली. थोडं बारकाईनं बघितलं तेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या घरात चोर शिरले होते. आता चोर शिरले आहेत म्हटल्यावर या अजून सावध झाल्या. अतिशय हुशारीने त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना कळवलं की आमच्या घरी चोर शिरले आहेत. शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलीस आलेले बघून चोर पळून गेले. कुठल्याही गोष्टीचं काही नुकसान झालं नाही. अजूनही मध्यरात्रच होती. घरामध्ये शेजारी आणि पोलीस हे गप्पा मारत बसले होते. चोरीच्या, दरोड्याच्या कथा, किस्से, कहाण्या एकमेकांना सांगणं चाललं होतं. मंदाताईंना ते ऐकण्यात काही स्वारस्य नव्हतं. त्यांना झोप येत होती. ही सगळी मंडळी ऐनवेळी संकटकाळी मदतीला धावून आली होती. चांगली मंडळी होती. तरी देखील आत्ता ती मंदाताईंना आपल्या घरातून जावी असं वाटत होतं, कारण त्यांना झोप आली होती. म्हणजे कितीही चांगली जरी असलीत मंडळी तरी कधीतरी ती आपल्याला नकोशी होतात ना. तसाच हा सत्वगुण कितीही चांगला जरी असला तरी एका वेळेला तो सोडूनच द्यावा लागतो, त्याच्यापासून पलीकडेच जावं लागतं. असा हा सत्वगुण. सत्वगुणाच्या विरुद्ध असतो तमोगुण. सत्वगुण ज्ञान वाढवतो तर तमोगुण अज्ञान, अंधकार. मनुष्य तमोगुणाच्या प्रभावाखाली असतो तेव्हा आळसावणे, निद्रा घेणे अशी याची प्रवृत्ती बळावते. तमस या शब्दाचा अर्थ आहे अंधार. अंधार जेव्हा अंतःकरणामध्ये किंवा आपल्या मनामध्ये तमोगुण वाढतो तेव्हा अंतःकरण आणि इंद्रिय दोघांमध्येही अज्ञान वाढत जातं. मनावर मोहाचा पडदा पडतो. विवेक शक्तीवर आवरण पडतं. त्याच्यामध्ये भ्रांती निर्माण होते. या अविवेकामुळे जीवाला वस्तूचं म्हणजे ब्रह्मवस्तूचं सत्यस्वरूप कळत नाही. विवेक नष्ट झालाय त्याच्यामुळे सत्य, असत्य, नित्य, अनित्य, चांगलं, वाईट, कर्तव्य, अकर्तव्य, योग्य, अयोग्य यातला फरकच कळेनासा होतो. या तमोगुणामुळे जीव आळशी बनतो. स्वरूपाचा विवेक न करणं, कर्तव्य कर्म करण्यामध्ये टाळाटाळ करणं अशी याची वृत्ती होत जाते. बुद्धीच्या जाड्यतेमुळे कर्तव्य कर्मावर कधी निष्ठा नसतेच. कर्तव्य कर्म टाळणं, केलं तरी कसं तरी उरकणं, ते करताना हातून चुका घडणं हे तमोगुणी व्यक्तींच्या बाबतीत बहुतेक वेळा घडतं. बुद्धीचं मांद्य वाढलं असतं. त्यामुळे सगळी कर्तव्य कर्मे टाळून सुखाने निद्रा घ्यावी असंच या तमोगुणी माणसाला नेहमी वाटत असतं. याचं मनही मोहग्रस्त झालं असतं आणि बुद्धीही मोहग्रस्त झाली असते. त्यामुळे कुठलेही निर्णय घेताना हा योग्य तो विचार करू शकत नाही. उद्योग, व्यवसाय हे करताना देखील जबाबदारीची जाणीव हवी असते आणि त्याचसोबत सावधानता पण आवश्यक असते.
पण जसा तमोगुणाचा प्रभाव मनावर आणि बुद्धीवर येतो, अगदी तेव्हाच या माणसाची निर्णय घेण्याची क्षमता कमी कमी होत जाते. जसा परमार्थामध्ये सत्वगुण अतिशय आवश्यक असतो, तसाच व्यवहारामध्येही तो आवश्यकच असतो. पण हा तमोगुण व्यवहारामध्ये देखील माणसाचं नुकसान करतो आणि परमार्थामध्येही नुकसान करतो. योग्य निर्णय वेळेवर घेऊ शकत नाही, म्हणून मग ह्याचं व्यवहारातही प्रपंचातही खूप नुकसान होतं. एकूणच तमोगुणी माणूस ना प्रपंचात फारशी प्रगती करू शकत आणि ना परमार्थात फारशी प्रगती करू शकत. कधी कधी तो सोपं हलकं कामही आळसामुळे टाळतो, तर कधी कधी खूप प्रचंड अवाढव्य मोठं असं काम विचार न करता हातात घेतो, सुरुवात करतो आणि मग झेपत नाही म्हणून अर्ध्यातच सोडून देतो. एकूणच सत्वगुण हा विवेकाची वृद्धी करतो, तर तमोगुण हा अविवेकाची अविचाराची वृद्धी करतो. एक उदाहरण बघूया, म्हणजे हा विषय अजून छान स्पष्ट होईल. एका सोसायटीमध्ये एक गृहिणी राहते. ती सकाळी लवकर उठते, घराची स्वच्छता करते, स्नान करते, पूजा करते, मुलांना वेळेत उठवते आणि शाळेकरता तयार करते, त्यांच्याकरता छान सात्विक अन्न बनवते, त्यांना डबा देते. मुलगा आणि पती शाळेत आणि ऑफिसला गेले की मग घरातले उरलेली कामं आवरते. मग थोडा वेळ असतो तेव्हा ती काही शास्त्र वाचन करते, दासबोधाचा आत्मारामाचा अभ्यास करते, काही चांगलं प्रवचनाचं श्रवण करते, जे वाचलंय ऐकलंय त्यावर थोडंसं मनन करते, चिंतन करते, जमलं तर त्यावर काही थोडं लिखाण करते, घरी बनवलेला ताजा स्निग्ध आहार घेते आणि मग दुपारची वामकुक्षी करते. याच सोसायटीमध्ये दुसरी एक गृहिणी राहत असते. ती मुळात उठतेच उशिरा उठते, गडबडीत कसं तरी मुलांना उठवते, मुलं पण उठायला काचकूच करतात, कधीतरी उठतात, मग त्यांना कसं तरी तयार करते. या सगळ्या गडबडीत त्यांच्याकरता डबा बनवायला वेळच राहत नाही. मग ती मुलांना आणि पतीला सांगते की आज तुम्ही बाहेरच काहीतरी खाऊन घ्या. ही रात्रीचं घरात जे शिळं पाकं उरलेलं असतं ते कसं तरी खाते आणि पुन्हा पलंगावर लोळते. आता काय झालं, वाचन श्रवण मनन देवपूजा ह्यामध्ये कशामध्येही काही व्यवस्थितपणा दाखवत नाही. दुपारी बघितलं तर दोन्ही गृहिणी आता आराम करतायत. पहिली गृहिणी पण आराम करते आणि दुसरी पण पहिल्या गृहिणींनी आपली सगळी कर्तव्य कर्म अगदी चोखपणे पार पाडली आहेत आणि दुसऱ्या गृहिणींनी कुठलाच व्यवस्थितपणा दाखवला नाही. पहिली गृहिणी ही सत्वगुणी आहे, कर्तव्यनिष्ठ आहे, सगळी कर्तव्य कर्म चोखपणे पार पाडणारी आहे. आणि दुसरी गृहिणी ही तमोगुणी आहे, हिच्यामध्ये कर्तव्याबद्दल नावड दिसून येते. आता याच सोसायटीत अजून एक तिसरी पण राहत असते बरं का. हिची गंमत काय की बाकीच्या बायका जेव्हा सगळी कामधामा आटपून दुपारी आराम करत असतात तेव्हा ही कपाटा आवरायला काढते. कपाटा आवरताना एक कान शेजारणीच्या घराकडे लागलेला असतो. ती झोपून उठली, तिची चाहूल लागली की ही पटकन हातातलं काम सोडते आणि तिच्याकडे जाते. मग दोघी जणी मस्त गप्पा मारत मारत चहा पितात. संध्याकाळ व्हायला होते तशा दोघी जणी छान तयार होतात आणि फिरायला बाहेर पडतात. जवळच एक सेल लागला असतो, तिथे जाऊन भरपूर शॉपिंग करतात. परत येताना पावभाजी तवा पुलाव असले चमचमीत पदार्थ पार्सल करून घरी आणतात. मुलं नवरा यांच्यासोबत त्या पार्सलवर यथेच्छ ताव मारतात. असा यांचा पूर्ण दिवसभराचा भरगच्च दिनक्रम असतो. खाओ पिओ ऐश करो या तत्वावर यांचा पूर्ण दिनक्रम जीवनक्रमच या तत्वावर आधारलेला असतो. ही तिसरी जी गृहिणी आहे ही रजोगुणाचं उदाहरण आहे. आत्ता आलो आपण रजोगुणावरती. या रजोगुणाबद्दल समर्थ दासबोधात म्हणतात, बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे, तो रजोगुण श्रीराम. चांगलं चुंगलं खावं, उत्तम वस्त्र नेसावं, छानछुकीने राहावं, हेच या रजोगुणी लोकांच्या आयुष्याचं उद्दिष्ट असतं. आणि ही सर्व सामग्री जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर ती दुसऱ्याची बळजबरीने हिसकावून घेण्यातही यांना काही गैर वाटत नाही. दुसऱ्याच्या वस्तूची इच्छा धरणं हा देखील रजोगुणी लोकांचं एक लक्षणच मानलं जातं. खरं तर रज हा शब्द रंज धातूपासून बनतो. रंज या धातूचा अर्थ आहे रंगवणे,
रंजवणे, आसक्त करणे. हा रजोगुण जीवाला संसारामध्ये, प्रपंचामध्ये, या दृश्य विश्वामध्ये रंगवतो, आसक्त करतो, विषयांवर प्रेम करायला लावतो. रजोगुणी प्रवृत्ती जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये वाढते तेव्हा आपला जीव हा कामनेच्या कचाट्यात सापडतो. स्वामी स्वरूपानंद आपल्या संजीवनी गाथेमध्ये या रजोगुणाचं खूप छान वर्णन करतात. त्या ओव्या इतक्या सुंदर आहेत. बळावता रजोवृत्ती होय कर्माची प्रवृत्ती. रजोगुण जसा वाढतो तसं जीवाला खूप अखंड कर्म करायची इच्छा होत राहते. उठवती काम क्रोध जीव होतसे मदांध. चित्तामध्ये सतत काम आणि क्रोध. काम म्हणजे इच्छा, पूर्ण झाल्या की अजून इच्छा, अपूर्ण राहिल्या तर क्रोध. या काम आणि क्रोधाने हा जीव सतत मदांध झालेला असतो. पोटी लोभ अनिवार न देखे तो सारासार. सतत लोभ, सतत हवं हवंसं वाटतं, सतत हे मिळू दे मग ते मिळू दे असं सतत हवं हवंसं वाटतं. आणि मग त्यामुळे काय होतं, मग ते कुठल्याही मार्गाने का मिळेना मला चालतं. त्यासाठी विवेकाचा वापर मग केलाच जात नाही. तिथे सारासार हा विचारच बाजूला राहतो. मांडी कर्माचा पसारा न दे नसे सुख संतोषात हारा. कर्माचा इतका मोठा पसारा मांडून देखील ना सुख ना संतोष. स्वामी म्हणे रजोगुण दुःख देतसे दारुण. रजोगुणाचं फळच सांगितलंय दुःख. स्वामी म्हणतात की या रजोगुणातून मिळवायला जातो सुख, पण शेवटी मिळतं काय, दुःख. ते म्हणतात की रजोगुण वाढला की हा जीव सतत कर्म करत राहतो. कर्म करताना फलाची आशा अगदी दृढ असते. त्यामुळे मी हे केलं आणि याचं मला हे फळ मिळालं पाहिजे ही इच्छा नेहमी मनामध्ये धरलेलीच असते. या वासनापूर्तीसाठी तो अखंड खटपट करत असतो. पण इच्छा पूर्ण झाली तरी सुख संतोष काही लाभत नाही. कारण असं कधी होतं का की सगळ्या इच्छा संपल्या? कधीच नाही. एक पूर्ण झाली की दुसऱ्या अजून 3-4 लाईनीत उभ्याच असतात. त्यामुळे तिथे सुख संतोष हे कधीच नसतं. आणि जर काही कारणाने इच्छा नाही पूर्ण झाली तर मग दुःख आणि क्रोध हे देखील असतंच की निमागोमाग. म्हणजे हा रजोगुण येतो तेव्हा तो जीवाचं सुख समाधान सगळं अगदी ओरबाडून दूर नेतो आणि जीव अखंड या वासनापूर्ती या इच्छापूर्तीमध्येच गुंतलेला राहतो. मुळात हा काम हा कधी उपभोगांनी पूर्णच होत नाही, कधीच शांत होत नाही, कधीच तृप्त होत नाही. एकानंतर दुसरा अशा आपल्या इच्छा असतातच. सुरुवातीला आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. मग छोटं का होईना पण स्वतःचं घ्यावं असं वाटलं. मग काही वर्षांनी ते छोटं पडायला लागलं म्हणून मग थोडं मोठं 3 BHK 4 BHK. मग आता एखादं वीकेंड होम पण हवं असंच वाटतं. मग एखादं फार्म हाऊस हवं असंही वाटायला लागतं. प्रत्येक घरामध्ये जरी प्रत्येक शहरामध्ये जरी घर बनवलं तरी देखील रजोगुणी माणसाची इच्छा कधी पूर्ण होत नाही. सुरुवातीला छोटी 2 व्हीलर असते, मग फॅमिली वाढली म्हणून फॅमिली कार घेतली जाते. मग आता स्टेटसनुसार एखादी SUV हवी, एखादी फॅन्सी कार हवी. दारासमोर फ्लीट ऑफ कार्स जरी उभी राहिली तरी देखील रजोगुणी माणसाचं कधी समाधान होतच नाही. आज जितकं जवळ मिळालंय त्यापेक्षा अजून काहीतरी उद्या मिळावं यासाठी हा सतत प्रयत्नरत करत असतो. याच्यासाठी सतत धनप्राप्ती हाच आयुष्याचा उद्देश असतो. आणि ही धनप्राप्ती कशाला करायची? सुखोपभोग मिळावेत म्हणून. धन मिळवावं आणि त्यांनी सुखोपभोग मिळवावेत. विषय वासना तृप्त करण्यासाठी वेगवेगळी साधनं मिळवत जावी यासाठीच याचे अखंड आयुष्यभर प्रयत्न सुरू असतात. त्याच्या जीवनाचा उद्देशच मुळी सुखप्राप्ती असतो. आणि तो इथेच थांबत नाही बरं का. या मृत्यूलोकी धन प्राप्त करून सुख मिळवतो तसाच मृत्यूनंतर स्वर्गलोकी देखील सुख मिळायला हवं याचीही सोय करून ठेवतो. पूजा करतो, यज्ञयाग करतो किंवा काय मोठमोठे दान धर्म करतो. ते कशा करता? तर त्यातून पुण्य मिळावं म्हणून. आणि त्या पुण्याचा उपयोग काय? मृत्यूनंतर जेव्हा स्वर्गलोकी जाईन तेव्हा तिथे मनसोक्त सुख उपभोगायला मिळावं म्हणून.
म्हणजे इथे जेव्हा मोठमोठ्या पूजा करतो, दान धर्म करतो, यज्ञ करतो, तेव्हा लोक याची स्तुती करतात. मोठे दानवीर आहेत, खूप मोठे धार्मिक गृहस्थ आहेत, त्या स्तुतीने याचा अहंकार सुखावतो. त्या दृष्टीने हा पूजापाठ पुण्य करतच असतो. आणि दुसरं, हे सगळं केल्याने पुण्यसंचय होतो, म्हणजे स्वर्गात देखील आपल्या सुखोपभोगाची सोय होते. अशा दुहेरी हेतूनी ह्याचं हे सगळं धार्मिक कर्म करण्याचं काम सुरू असतं. एकूणच विलासी, अहंकारी, असंतुष्ट, मत्सरी, लोभी असा हा रजोगुणी माणूस समाजात अनेकदा आपल्याला बघायला मिळतो. अहो, बाहेर कशाला, आपल्यामध्येही या छटा, म्हणजे माझ्याबद्दल बोलते, माझ्यातही या छटा बरेचदा मला बघायला मिळतातच. वस्तूंचा परिग्रह करणं हे देखील रजोगुणाचं एक उत्तम उदाहरण, लक्षण मानलं गेलं आहे. या रजोगुणी माणसाला चांगल्यातली चांगली वस्तू हौशीनं वापरायला आवडते. तो बाजारातून ती वस्तू चढ्या मोलानं विकत आणतो. काय वाटेल ती किंमत देऊन तो ती वस्तू विकत आणतो आणि खूप कौतुकाने वापरतो. कधीकधी त्याच वस्तूकरता खूप शक्ती आणि वेळ खर्च करून घासघीस करत बसतो. म्हणजे तिथेही विवेकाचा विचार अजिबात करत नाही. आमच्या शेजारच्या एक काकू होत्या, आहेत अजूनही, तर त्या अष्टविनायक यात्रेला गेल्या होत्या. त्या अष्टविनायक यात्रेला 3 दिवसाची यात्रा होती. तिथून परत आल्या तेव्हा त्यांचं सामान खूप जड झालं होतं. म्हणलं, काकू 3 दिवसात एवढं काय शॉपिंग केलं की इतकं जड सामान झालं? तर मला म्हणल्या, थांब दाखवते. आणि मग त्यांनी मला सामानातून सुंदर संगमरवरी पोलपाट काढून दाखवला. म्हटलं, छान आहे काकू? तर म्हणल्या, हो, महडच्या गणपती मंदिरासमोर सुंदर पोलपाट विकत होते, मी 3 आणले. म्हटलं, हो 3 कशाला, 1 पुरी आहे की? तर म्हणल्या, नाही, एक मी वापरेन, एक बंगलोरला मुलगी आहे तिला देईन, आणि एक सून अमेरिकेत आहे तिच्यासाठी घेऊन ठेवलाय, ती आली की तिला पण देईन. म्हटलं, शाबास. वस्तूंचा परिग्रह करायला लावणारा तो हाच रजोगुण. रजोगुणी व्यक्तींना इंद्रियांमार्फत जे सुख मिळतं ते उपभोगायलाही खूप आवडतं. आपली इंद्रिय कुठली? कान, त्वचा, डोळे, जिव्हा आणि नाक, आणि यांचे विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हो की नाही? आपल्या कानांना आपली स्तुती ऐकायला खूप आवडतं, बरोबर? त्वचेला सिल्कच्या साडीचा मऊ मुलायम स्पर्श खूप आवडतो. डोळ्यांना आपलं नटलेलं, सजलेलं सुंदर रूप बघायला आवडतं. जिभेला चमचमीत वस्तू खायला अतिशय आवडतात. आणि नाकाला फुलांचा सुगंध, अत्तराचा वास खूप आवडतो. साहजिक आहे ना? हे सगळे इंद्रिय आणि त्यांचे हे 5 विषय. हे झाले स्थूल इंद्रिय आणि त्यांचे स्थूल विषय, जे डोळ्यांनी दिसतात, बघता येतात. तसेच सूक्ष्म इंद्रियही आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्यांचे पण विषय सांगतात आमचे डॉक्टर काका. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही स्थूल विषय, आणि सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे सूक्ष्म विषय. हे 10 विषय उपभोगायची या रजोगुणी माणसाला खूप आवड असते. या विषयांचा किती उपभोग घ्यावा याला अजिबात धरबंधच राहत नाही. हे विषय मिळवण्यासाठी तो सतत प्रयत्नरत असतो. या विषयातून सुख मिळवावं म्हणून तो अखंड प्रयत्न करतो. पण मिळतं का विषयातनं सुख? तात्कालिक मिळतं, थोडा वेळ. गुलाबजाम छान लागतात, जोपर्यंत आपण खात असतो तोपर्यंत सुख मिळतं. संपले की वाईट वाटतं, अरे रे संपले, आता पुन्हा कधी मिळतील कोण जाणे. हे सुख जे विषयातनं मिळतं ते अतिशय तात्कालिक असतं. खरं तर त्याच्यातून पुढे दुःखच मिळत असतं. समर्थ करुणाष्टकांमध्ये म्हणतात, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. या विषयांचा कितीही उपभोग घेतला तरी त्यातून सुख मिळणार नाही, त्यांनी समाधान मिळणार नाही. तात्कालिक क्षणिक असं सुख मिळेलही, पण संतुष्टी कधी होणार नाही. आगीत तेल ओतलं तर ती कधीतरी शांत होते का? ती भडकतेच. अगदी त्याचप्रमाणे विषयांचा कितीही अनिर्बंध उपभोग घेतला तरी त्याने समाधान काही मिळणार नाही. तिथे संयमच उपयोगी पडतो, संयमच आवश्यक असतो.
मी आहार तज्ज्ञ म्हणून गेली 20 वर्ष काम करते. जेव्हा आमच्याकडे लोक आहारासाठी सल्ला मागायला येतात तेव्हा आम्ही त्यांना 2 पथ्य पाळायला सांगतो. आपल्या समोर खायची कुठलीही वस्तू आली की स्वतःला 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न, जे समोर आला आहे ते खायची आत्ता मला गरज आहे का, म्हणजे भूक लागली आहे का. आणि दुसरं, जे समोर आहे आलेलं आहे ते खाण्याने माझ्या आरोग्याला काही फायदा होणार आहे का, म्हणजे ते पौष्टिक आहे का. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर होय अशी असतील तरच ती वस्तू ग्रहण करायची, अन्यथा करायची नाही. आता जसं हे आपण खायच्याबद्दल म्हणजे खाण्याबद्दल तपासून बघायला हवं, तसंच इंद्रियांच्या इतर आहारांबद्दलही तपासून बघायला हवं. डोळ्यांनी काय बघतोय, कानांनी काय ऐकतोय, ह्याच्याबद्दलही हेच निकष लावायला हवेत. डोळ्यांनी जे बघतो आहे, कानांनी जे ऐकतो आहे ते बघायची ऐकायची खरंच गरज आहे का. ते नाही ऐकलं तर नाही का चालणार. ते माझ्या पारमार्थिक आरोग्यासाठी उपयोगी आहे की बाधक आहे, ह्याचे निकष तपासून बघायलाच हवेत, हो की नाही. कौटुंबिक सिरियल्स टी व्हीवरच्या बघायलाच हव्यात का, गरज आहे का. त्यांनी माझं काही पारमार्थिक हित साधलं जाणार आहे का. नातेवाईकांमधल्या चर्चा किंवा ऑफिसमधलं गॉसिप हे खरंच ऐकायला हवं आहे का. माझ्या पारमार्थिक आरोग्यासाठी ते उपयुक्त आहे का, पोषक आहे का, हे अगदी नियमित तपासून बघावं. आणि जर ते पोषक नसेल तर ते टाळावं आणि जे पोषक आहे तो आहार आपल्या इंद्रियांना द्यावा. म्हणजे काय, रूप बघावं ते देवाचं, नाम घ्यावं ते देवाचं, स्तुती करावी ती देवाची. आपल्या सर्व इंद्रियांना विषयांमधून काढून घ्यावं आणि देवाकडे लावावं, परमार्थाकडे लावावं. सिनेमा किंवा सिरियल बघण्याऐवजी कीर्तन प्रवचन या कार्यक्रमांना जावं. कथा कहाण्या कादंबऱ्या वाचण्याऐवजी संतांची चरित्र वाचावीत. नातेवाईकांसोबत गप्पा करून वेळ घालवण्यापेक्षा दासबोधाचा अभ्यास करावा किंवा शास्त्राचं अध्ययन करावं. मनाला नामाची अनुसंधानाची गोडी लावावी. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यावर आपण किती वेळ वाया घालवतो. आपल्या फोनमध्ये ना एक ॲप असतो, डिजिटल वेलनेस नावाचा ॲप. तो आपल्याला सांगतो की किती ॲपवरती आपण म्हणजे कुठल्या ॲपवरती आपण किती वेळ घालवला आहे. तर ते मधून चेक करत राहावं. त्याने आपल्यालाच आपलं परीक्षण करता येतं की कुठल्या ॲपवरती आपण काय बघितलं आणि किती वेळ वाया घालवला. तो सगळा वेळ आपल्याला अध्ययनासाठी वापरता येऊ शकतो. या समाजामध्ये रजोगुणाचं सगळ्यात जास्त प्रदर्शन कुठे घडत असेल तर तो म्हणजे लग्न प्रसंग. लग्नाचाच सीझन चालू आहे तरी सकाळपासून वक्त्यांनी 2-3 लग्नाची एक्झाम्पल दिली आहे, तर आपणही एक देऊया. मागल्या वर्षी अंबानींकडलं जे लग्न झालं ते लग्न बघून हल्ली सगळ्या नवरा मुलं आणि मुलींना वाटतंय की आपलंही असंच एकदम ग्रँड वेडिंग व्हावं. आणि त्यांचे आईवडीलही बिचारे मग त्याच प्रयत्नामध्ये असतात. अशाच एका फेरीटेल वेडिंगला मी डिसेंबर महिन्यात मागल्या वर्षी गेले होते. डेस्टिनेशन वेडिंग होतं. हल्दी, मेहंदी, संगीत, रिसेप्शन आणि लग्न असा 3 दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. प्रत्येक फंक्शनसाठी वेगळा व्हेन्यू, वेगळा मेन्यू. नवरा मुलगा, मुलगी, त्यांच्या घरची मंडळी, पाहुणे मंडळी सगळी खूप मजा करत होती. खाणं पिणं, डेकोरेशन, रोषणाई, नाच गाणे, संगीत, अगदी मज्जा सुरू होती पूर्ण कार्यक्रमभर. मधून खटके पण उडत होते. संगीत मानापमानही मधून सुरू होतं. एक ॲड होती बघा, आधी खूप आधी यायची, तुम्हारी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे, हो ना. तसंच त्या धर्तीवरच तुम्हारी साडी मेरी साडी से सुंदर कैसे हा प्रश्न दोन्ही विहिणींच्या चेहऱ्यावर अधूनमधून दिसतच होता. संगीतचा कार्यक्रम म्हणजे तो विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होता. मुलीच्या मैत्रिणींचा डान्स उत्तम का मुलाच्या मित्रांचा डान्स उत्तम हे ठरवताच येत नव्हतं. अगदी डान्स टॅलेंट शो सुरू होता तिथे. एकूण रजोगुणाचा तिथे महापूर आला होता. आता जर मला माझा सत्वगुण सांभाळायचा असेल तर अशा कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा की घेऊ नये, काय करावं.
आपण समाजात राहतो. असे प्रसंग पूर्णतः टाळणं आपल्याला शक्य नाही, तिथे जावंच लागतं. पण मग अशा प्रसंगांमध्ये जाताना अगदी गरजेपुरता सहभाग ठेवावा. जाताना व्यवस्थित वेशभूषा करून जावं, चांगल्या हसऱ्या प्रसन्न चेहऱ्यांनी लोकांमध्ये वावरावं, उगाच कोपऱ्यात तोंड पाडून बसू नये, सगळ्यांमध्ये हसून खेळून असावं, पण मनामध्ये अलिप्तता जपावी. हे निश्चित माहिती हवं की हे जे दिसतं आहे हे सगळं वरवरचं आहे, अनित्य आहे. ह्याच्यातून माझ्या पारमार्थिक प्रगतीला काहीही पोषकता मिळणार नाही आहे. त्यामुळे यामध्ये जरूर तेवढा सहभाग घ्यावा, पण सहभाग घेत असतानाही मनामध्ये नाम सुरू असावं, अनुसंधान टिकवून ठेवावं. मग ह्यानी काय होईल तर आपल्याला तो सत्वगुण टिकवता येईल आणि तो तिथला रजोगुण बाधक होणार नाही. आणखीन एक महत्त्वाची सूचना जी अतिशय कटाक्षाने पाळायला हवी. हे कार्यक्रम पार पडल्यानंतर नातेवाईकांमध्ये जी विश्लेषणात्मक चर्चा होते त्यात अजिबात सहभाग घेऊ नये. त्याच्यामध्ये रजोगुणच नाही तर खूप वेळा तमोगुणाचं प्रदर्शन होतं. त्यामुळे त्या कृतीपासून मात्र स्वतःला अगदी कटाक्षाने दूर ठेवावं. रजोगुणाचं बनलेलं आपलं हे मन अतिशय चंचल असतं. समर्थ करुणाष्टकांमध्ये म्हणतात, चपलपण मनाचे मोडता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडता तोडवेना. गीतेत अर्जुनालाही हाच प्रश्न पडला होता. त्यांनी भगवंताला विचारलं की अरे वाऱ्याहून चपल वेगाने धावणारं असं हे माझं मन, देवा याला कसं मी आवरू. तर त्यावर भगवंत उत्तर देतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहाय चलम, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अर्जुना मला अगदी मान्य आहे, कबूलच आहे की हे मन खूप चंचल आहे, अतिशय हट्टी आणि दुराग्रही आहे. पण याला सांभाळायचं असेल ना तर तुला 2 उपाय सांगतो. एक अभ्यास आणि दुसरं वैराग्य. अभ्यास म्हणजे काय? एकच गोष्ट वारंवार वारंवार करत जाणे याला अभ्यास म्हणतात. साधनेला बसलं की मन आवरत नाही, फिरून फिरून कुठल्या कुठे पार पोचतं, या विचारावर त्या विचारावर कुठे कुठे उड्या मारत राहतं. मग काय करावं? या ओढाळ मनाला वारंवार धरून वापस आणावं, त्याला नामामध्ये रमवावं. कधी ना कधीतरी त्याला त्या नामाची गोडी, त्या नामाची आवड अगदी हमखास लागेल. हा अभ्यास. आणि दुसरा उपाय सांगतात तो म्हणजे वैराग्य. जितकी इंद्रियांची विषयांकडली ओढ कमी कमी होईल तितकं वैराग्य साध्य होऊ लागेल. विषयांमधलं हवे नको पण जसजसं कमी होत जाईल तसतसं आपलं वैराग्य दृढ होत जाईल. आणि मग वैराग्य स्थिर झालं की हेच चंचल मनही स्थिर होत जाईल, ते एका जागी ठामपणे टिकायला लागेल. मग विषय मिळवत न मिळवत त्या मनाला काही फारसा फरक पडणार नाही. असा हा रजोगुण आपल्याला अभ्यास आणि वैराग्याने थोडा आटोक्यात आणता येतो. आणि समर्थ रजोगुण लक्षणाचा समासात अजून एक तिसरा उपाय सांगतात. तो कुठला? भगवत भक्ती. ते म्हणतात, उपाये एक भगवत भक्ती, जरी ठाके ना विरक्ती, तरी येथानुशक्ती भजन करावे श्रीराम. अभ्यास वैराग्य हे सगळं यथानुशक्ती म्हणजे प्रसंगानुरूप जसजसं आपण प्रयत्न करू तसतसं साधेलच. पण तोपर्यंत काय करावं तर भगवत भक्ती करावी. श्रीरामाचं भगवंताचं स्मरण करावं, त्याचं नाम घ्यावं, त्याचं भजन करावं, त्याच्या मननात चिंतनात वेळ घालवावा. म्हणजे मग आपल्या मनामध्ये श्रीराम वस्तीला आले की तिथे इतर विषयांना काही थाराच राहणार नाही. आपल्या मनाच्या वृत्ती श्रीरामासाठी मोकळ्या केल्या की मग तिथे इतर विषयांना टिकण्यासाठी जागाच उरणार नाही. मग आता मी कसं वागावं तर माझ्या इंद्रियांना, माझ्या आपल्या नाही, आपण सगळे सत्वगुणी आहात, माझ्या इंद्रियांना जी विषयांची आवड लागली आहे त्यांना त्या विषयांमधून काढावं आणि देवाकडे वळवावं. रूप बघावं असं वाटलं तर आपलं सुशोभित रूप बघण्यापेक्षा श्रीरामाचं सुशोभित रूप बघावं. नाम घ्यावं तर ते मुलाचं नवऱ्याचं घेण्याच्या ऐवजी श्रीरामाचं घ्यावं. अगदी गाणं म्हणावं असं वाटलं
तर सिनेमाचं गाणं म्हणण्याऐवजी देवाचं भजन म्हणावं. सुंदर फूल बघितलं तर ते केसात मारण्याच्या ऐवजी देवाला भावं. नाचावंसं वाटलं तर नाचावं ना, भगवंताच्या स्मरणात रममाण होऊन नाचावं. छान पक्वान्न बनवावं, आधी देवाला द्यावं, नैवेद्य दाखवावा आणि मग आपण ग्रहण करावं. असं केलं की आपली इंद्रियांची हळूहळू विषयांमधली ओढ कमी कमी होत जाईल आणि मग आपलं मन शांत आणि स्थिर होऊ लागेल. यासाठी समर्थ सांगतात, भगवत भक्ती, नामस्मरण हा उपाय आहे. नामस्मरणाचं महत्त्व सांगणारी एक सुंदर कथा आदरणीय मंदाताई आपल्याला सांगतात. ती कथा बघूया. एकदा पेशव्यांच्या दरबारामध्ये काम करणाऱ्या एका माणसाच्या हातून काहीतरी चूक झाली. तर पेशवे फार रागावले. त्यांनी या माणसाला शिक्षा केली. म्हणाले, जा बाजारात जाऊन 1 पाव चुना घेऊन ये. चुना माहिती आहे ना सगळ्यांना, चुना घेऊन ये म्हणले. तो माणूस घाबरला. बाजारात जायला निघाला तेव्हा वाटेत त्याला नानासाहेब फडणवीसांचा वाडा लागला. तो नानासाहेबांना भेटला आणि घडलेला सगळा प्रसंग त्यांना सांगितला. चाणाक्ष नानासाहेबांनी काय ओळखायचं ते बरोबर ओळखलं आणि घरी आपल्या पत्नीला आवाज दिला आणि म्हणाले की अहो, याला जरा 1 शेरभर लोणकड तूप पातळ करून द्या. त्याप्रमाणे त्या माऊलीने या माणसाला तूप दिलं. ते याने प्यायलं आणि मग हा बाजारात चुना आणायला गेला. चुना आणून तो त्याने पेशव्यांच्या दरबारात दिला. आता पेशव्यांनी दुसऱ्या एका सेवकाला सांगितलं की हा चुना पाणी टाकून चांगला गरगट शिजवा आणि याला प्यायला लावा. हीच याची शिक्षा. ते चुना पिताना तोंड पोळेल आणि मग याला जन्माची अद्दल घडेल. त्याप्रमाणे या माणसाला ती शिक्षा भोगावी लागली. मग संध्याकाळी पेशव्यांना आपल्या वागण्याचा जरा पश्चाताप झाला. त्यांनी सेवकाकडे या माणसाची चौकशी केली की कसा आहे तो, मेलाबिला तर नाही ना. तर सेवक म्हणाला की नाही नाही, तो बरा आहे, काम करतोय. तो बरा आहे आणि काम करतोय हे ऐकून पेशव्यांना फार नवल वाटलं. ते म्हणले, बोलवा त्याला. तो आला. तर पेशव्यांनी विचारलं, हे कसं काय घडलं. तर तो म्हणला की चुना प्यायच्या आधी मला नानासाहेब फडणवीसांनी चांगलं लोणकड तूप पातळ करून पाजलं होतं. ते तूप प्यायल्यामुळे माझं तोंडही पोळलं नाही आणि माझ्या पोटातही काही जखम झाली नाही. म्हणजे काय, तुपामुळे जसा त्या माणसाचा जीव वाचला तसा नामामुळे जीवाला कर्माचा लेप लागत नाही. तिथे जीवाला कर्मापासून संरक्षण मिळतं. कर्म बंधनात तो अडकत नाही. आपण केलेलं सगळं कर्म हे ईश्वरासाठी आहे असा भाव मनामध्ये असला की मग त्यातून फलप्राप्तीची इच्छा सुरत नाही. फलप्राप्ती नाही म्हणजे कर्माचं बंधनच नाही. असा हा रजोगुण आहे. खरं तर हा रजोगुण या सृष्टीच्या चलनवलनासाठी खूप उपयोगी आहे. या सृष्टीमध्ये जे काय व्यवहार घडतात ते या रजोगुणी लोकांमुळेच घडतात. या रजोगुणी लोकांमध्येच लढाऊ वृत्ती असते. जी आहे ती परिस्थिती बदलण्याची जिद्द यांच्यामध्ये असते. कुठलेही मोठं कार्य साध्य करण्यासाठी जी जिद्द लागते ती या रजोगुणी लोकांमध्येच असते. म्हणून सत्वगुणाएवढाच रजोगुणही सृष्टीसाठी आवश्यकच आहे आणि तमोगुण पण तसाच आवश्यक आहे. योग्य त्यावेळी योग्य तेवढी निद्रा घेणं, आराम करणं हे शरीर स्वास्थ्यासाठी आवश्यकच आहे. म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीनही या सृष्टीच्या चलनवलनासाठी खूप आवश्यक आहेत. पण ते माफक प्रमाणातच असायला हवेत. शिवाय या तीनही गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असेही भेद बघायला मिळतात. जेव्हा एखादा गुण हा प्रपंचाकडे नेणारा असतो तेव्हा तो शबल असतो आणि तोच गुण जेव्हा परमार्थाकडे नेणारा होतो तेव्हा तो शुद्ध होत जातो. म्हणजे काय, देवाची भक्ती करावी, पूजा करावी, सत्वगुणाचं लक्षण आहे ना. पण मग तीच भक्ती जेव्हा सकामतेने केली जाते तेव्हा तिथे शबल सत्वगुण असतो. निष्कामतेने केली जाते तेव्हा शुद्ध सत्वगुण असतो. समाजकार्य करावं रजोगुणाचं लक्षण आहे. पण ते जर मी पुरस्कार मिळवण्यासाठी, समाजामध्ये मान सन्मान मिळवण्यासाठी करत असेल तर तो शबल रजोगुण झाला. तोच दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी करत असेल तर तिथे शुद्ध रजोगुण आला. तमोगुणाचं पण तसंच आहे. जरुरीपुरता आराम करणं, निद्रा घेणं किंवा आयुष्यामध्ये स्थिरता ठेवणं
शुद्ध तमोगुणाचं लक्षण आहे. आणि मग मोह किंवा कामातल्या चुका, दोष हे सगळे अशुद्ध किंवा शबल तमोगुणाचे लक्षणं आहेत. अशा प्रकारे शुद्ध स्वरूपातले तीनही गुण हे परमार्थाला पोषक असतात, तर शबल स्वरूपातले तीनही गुण हे प्रपंचाला पोषक असतात. आत्तापर्यंत आपण विविध प्रसंगातून बघितलं की अशुद्ध किंवा शबल रजोगुण जीवाला या संसारामध्ये विषयांमध्ये कसा अडकवून ठेवतो, कसा बंधनात ठेवतो. पण तोच रजोगुण जर आपण परमार्थासाठी वापरला तर तो आपल्या पारमार्थिक प्रगतीला कसा पोषक होत जातो. म्हणजे अखंड कार्य करावं, पण ते स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी, समाजासाठी. आणि ते करताना मी केलं, मी करता हा अहंकार त्यात नसावा. समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होशी, राम करता ऐसे म्हणसी तेणे पावसी यश कीर्ती प्रताप. मी करता, मी भोगता हा अहंकार सोडून जेव्हा राम करता असं आपण म्हणतो किंवा ईश्वरी नियोजनानुसार जे काय घडतं आहे ते आपण मान्य करतो, तेव्हा मग आपला रजोगुण हा कमी कमी होत जातो. कार्य सुरू करायच्या आधी, कार्य करत असताना मध्ये मध्ये आणि कार्य पूर्ण झाल्यानंतर जर आपण नामस्मरण करत राहिलो तर ते कार्य ईश्वराच्या स्मरणात केलं आहे असा भाव तिथे निर्माण होतो. आणि मग त्याचं फल आपण घेत नाही. मी कार्य केलंच नाही, मग मी करता नाही आणि म्हणून मी भोगताही नाही. फळाची आशा सोडली की मी कर्मबंधनातून सुटलो, मग फळ मिळावं अशी इच्छा नाही आणि नाही मिळालं तर दुःखही नाही. हां, एक मात्र अगदी निश्चित मनात असावं की जे काय करतो आहे ते समाजाच्या हिताचं आहे ना, इकडे लक्ष द्यावं. रजोगुणातील कार्यमग्नता, अखंड कार्यमग्नता जर आपण समाज हितासाठी वापरली तर खूप मोठं प्रचंड कार्य उभं करता येतं. एकदा एका पत्रकारानं श्री रतन टाटांना विचारलं की वयाच्या 80व्या वर्षी देखील आपण काय काम करता, का बरं काम करता? जे काय मिळवायचं होतं, प्राप्त करून घ्यायचं होतं ते सगळं तर आपण मिळवलं आहे, मग आता आपण का बरं कार्य करता? त्यावर श्री रतन टाटांनी उत्तर दिलं की मी माझ्यासाठी काही मिळवावं म्हणून काम करतच नाही. जे काय मिळवलेलं आहे, कमावलेलं आहे ते दान देता यावं म्हणून मी काम करतो. इन्फोसिसच्या सुधामूर्ती देखील याच तत्वावर काम करतात. त्या आपल्या समाजातल्या स्त्रियांसाठी, लहान मुलांसाठी किंवा विद्यार्थी वर्गासाठी खूप मोठं काम करतात, पण त्यात कधीही मी करता हा भाव दिसूनच येत नाही. आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका डॉक्टरकीचा व्यवसाय करायचे. दिवसातले 14 तास अखंड कार्यमग्न असायचे. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही अभ्यास कधी केला काका? तर मला म्हणले की अगं 2 पेशंट्स बघण्याच्या मध्ये जी 2-3 मिनिटांची वेळ असायची ना, तेवढ्या वेळातच ड्रॉवरमधून गीता काढायची, दासबोध काढायचा, एखादा श्लोक, एखादी उभी वाचायची आणि त्या 2-3 मिनिटातच त्यावर थोडासा विचार करायचा. असं करत 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 अभ्यास होत गेला. डॉक्टर काका रजोगुण कमी करण्यासाठी सांगतात की कृतिशीलता कमी करायची आणि चिंतनशीलता वाढवायची. कृतिशीलता, आपण अखंड कृती करत असतो, हो की नाही? अगदी पारमार्थिक धार्मिक कृती देखील आपण कितीतरी करतो, पण त्याच्यामध्ये चिंतनशीलता नसते. आपण रोज 2 वेळा रामरक्षा म्हणतो, एकदा सकाळी एकदा संध्याकाळी, पण वेदांत वेद्य राम आपल्याला ओळखता येतो का? नाही. संकष्टीला अथर्वशीर्षाची 21 आवर्तनं करतो, पण गुणत्रयातीत, कालत्रयातीत, देहत्रयातीत असं गणपती तत्व आपल्याला ओळखता येतं? नाही. नेती नेती शब्द नय अनुमाना असं रोज दत्ताच्या आरतीत म्हणतो, पण त्याचा अर्थ कळतो? नाही. का बरं? कारण त्याच्यामध्ये चिंतन घडलेलं नसतं. म्हणून कृतिशीलता कमी करायची आणि आणि चिंतनशीलता वाढवायची असं डॉक्टर काका सांगतात. मग आता हे लक्षात कसं घ्यायचं, हे समजावून कसं घ्यायचं? त्यासाठी शास्त्राचा, ग्रंथांचा अभ्यास करायला हवा. आता हा अभ्यास कसा करायचा? एकामागे एक समास वाचत चाललो आहे, कळेल का काही? नाही कळणार. अगदी सावकाश हळुवारपणे एक एक ओवी वाचावी, ती समजून घ्यावी, तिच्यावर चिंतन करावं
आणि मग जे काय आपल्याला समजलं आहे ते लिहून काढावं. आमच्याकडे एक पूज्य ज्योत्स्ना मावशी आहेत, डॉक्टर. त्यांना मी विचारलं की दासबोधाचा अभ्यास किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करू. तर मला म्हणल्या, एक ओवी सकाळी निवडायची, ती एका कागदावर लिहायची, छोट्या कागदावर लिहायची, आणि तो कागद आपण काम करतो ना त्या डेस्कच्या खालती ठेवायचा, काचेच्या खाली ठेवायचा, म्हणजे दिवसभर ती ओवी आपल्या डोळ्यासमोर राहील. काम करता करता त्या ओवीला वाचायचं आणि तिच्यावर चिंतन करायचं. असं करत हळूहळू हळूहळू एक एक समास तयार होत जाईल, एक एक ग्रंथ तयार होत जाईल. हे सगळे ग्रंथ आपल्याला काय शिकवतात. सगळ्या पारमार्थिक ग्रंथांमधनं एकच गोष्ट सांगितली असते, आत्म्याला जाणून घेणं. अज, अमर, अव्यय, अविनाशी, शाश्वत, नित्य असा आत्मा आहे हे जाणून घेणं, हेच सगळ्या आध्यात्मिक पारमार्थिक ग्रंथांचं सार आहे. हा अज, अमर, अव्यय असा आत्मा आहे. तो जन्मतही नाही आणि मरतही नाही. तेथे जन्म नाही, मृत्यू नाही, सुख नाही, दुःख नाही, केवळ सौख्य आहे, केवळ आनंद आहे. आणि असा अव्यय, अविकारी, अविनाशी आत्मा मी आहे, ते आत्मतत्व मी आहे, हा विचार मनामध्ये दृढ व्हायला हवा. आणि जसा तो माझ्यामध्ये आहे तसाच तो सृष्टीतल्या इतर सर्व प्राणीमात्रांमध्येही आहे. ही दृष्टी जेव्हा आपली पक्की होत जाईल तेव्हा आपल्याला या दृष्टीमध्ये द्वैत दिसणारच नाही. मग इतर प्राणीमात्रांबद्दल द्वेष, राग किंवा मत्सर, असूया हे कसलेच भाव उरणार नाही. तिथे आत्मीयता वाढेल, तिथे सहिष्णुता वाढेल, दुसऱ्याचं दुःख दूर करण्याची आपल्याला आपसुकच इच्छा होत जाईल. अशी वृत्ती आपल्या सगळ्या संत मंडळींमध्ये बघायला मिळते. हाच दयाभाव, ही सहिष्णू वृत्ती त्यांच्यामध्ये बघायला मिळते. खरं तर ही सगळी संत मंडळी ही गुणातीत आहेत, तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेली आहेत. ही एक एक गुणाला वापरून कार्य करत असतात. सत्वगुणाला वापरून पूजा करतात, उपासना करतात आणि समाजामध्ये पूजेचा, उपासनेचा पायंडा पाडतात. रजोगुणाला वापरून समाजकार्य उभं करतात. अगदी श्री समर्थांचं चरित्र जरी आपण बघितलं तरी देखील त्यांनी किती मोठं समाजकार्य उभं केलं आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. स्वामींनी म्हणजे आपल्या समर्थांनी 2 वेळा संपूर्ण भारत भ्रमण तेही पायी केलं. पायी फिरून समाजातल्या सगळ्या लोकांचं निरीक्षण केलं, त्यांची दुःख जाणून घेतली आणि मग त्यांची दुःख दूर करण्यासाठी त्यांना वेगळे उपाय सुचवले. धार्मिक उपाय सांगितले, बलोपासना सांगितली, 1100 मठांची स्थापना केली. त्या मठांना चालवायला महंत तयार केलेत, उत्तम महंत तयार केलेत. हे सगळं करत असताना एक डोळा राजकारणावरही ठेवला. शिवबांना हाताशी धरून रंजल्या गांचल्यांचं दुःख दूर करण्यासाठी राजकारणही केलं. समाज प्रबोधन करण्यासाठी किती मोठं वाङ्मय निर्माण केलं. कितीतरी श्लोक लिहिले, आरत्या लिहिल्या, करुणाष्टक, चौपदी असं कितीतरी साहित्य लिहिलं. मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम हे ग्रंथ लिहिले. 200 ओव्यांचा, 200 समासांचा दासबोध लिहून शेवटी स्वामी म्हणतात, सकळ करणे जगदीशाचे, तेथे कवित्वची काय मानुषाचे. इतकं मोठं कार्य केल्यानंतरही स्वतःकडे कुठलाही कर्तेपणा रामदास स्वामी घेत नाहीत. आणि मी व्हॉट्सअपवरती एखादा लेख लिहिते, अर्धपानी कविता लिहिते, खाली माझं नाव लिहिते आणि म्हणते नावासकट ही पोस्ट शेअर करावी. कुठे रामदास स्वामी आणि कुठे मी, कसं होणार आपलं. खरं तर एकदम संतांपर्यंत आपली झेप जात नाही, एवढी उडी आपण मारू शकत नाही. पण मग आपण काय करायला हवं, स्वतःचं आत्मपरीक्षण तरी सतत करायला हवं ना. लोकांसमोर जेव्हा आपण वावरतोय तेव्हा आपल्यामधला दंभ दिसून येतोय का, दंभ मुळात आपल्यामध्ये आहे का ह्याचं निरीक्षण करावं. बढाया मारतोय का आपण, गोष्टी चढवून वाढवून सांगतोय का, खूप हुशार का मारतोय का, हे नियमित तपासत जावं. गरजवंताला मदत करताना आपण स्वतःकडे मोठेपणा घेतोय का हे तपासून बघावं. दान देताना तिथे परोपकाराची वृत्ती आहे का, म्हणजे मी तुझ्यावर उपकार करते आहे अशी वृत्ती माझ्यामध्ये आहे का हे तपासून बघावं.
खरं तर माझ्या माध्यमातून देवच याची मदत करतो आहे, ईश्वरच याची मदत करतो आहे, हा भाव तिथे जपायला हवा. आपल्या देहावर आपलं अगदी नितांत प्रेम असतं. आपल्या देहाला सजवायला, नटवायला आपल्याला खूप आवडतं. ही नटण्या मुरडण्याची हौस दिवसेंदिवस वाढते आहे की कमी होते आहे, हे निरीक्षण करायला हवं. कपाटातल्या साड्या, दागदागिने, ड्रेसिंग टेबलवरचं मेकअपचं सामान वाढतंय का की वयानुरूप कमी होतं आहे, इकडे लक्ष द्यायला हवं. घरातल्या शोभेच्या वस्तू, शो पीसेस, किचनमधले डिनर सेट, यात माझं चित्त किती गुंतलं आहे हे वारंवार तपासून बघायला हवं. हे गुंतलेलं चित्त जे प्रपंचामध्ये रंगलेलं आहे, आसक्त झालं आहे, त्याला हळूहळू तिथून काढून घ्यावं आणि ते देवावर एकाग्र करावं. पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने रोज नामस्मरण करावं. सद्गुरूंनी जे साधन सांगितलं आहे ते अगदी नियमित करावं. त्यांनी दिलेला ग्रंथ अगदी नियमितपणे अभ्यासाला घ्यावा. अशा अभ्यासाने, साधनेने आपला रजोगुण हळूहळू कमी होत जाईल, हा विश्वास ठेवावा. प्रपंचामध्ये गुंतवणारा हा रजोगुण कमी होवो आणि परमार्थाप्रत नेणारा सत्वगुण वाढत जावो, अशी इच्छा समर्थचरणी प्रगट करते आणि थांबते. हरिओम तत्सत. मला इथे बोलवलं आणि बोलायची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. आपल्यातला रजोगुण कसा कमी करायचा आहे ताईने खूप चांगल्या मार्गाने सांगितलं आहे. म्हणजे काय आणि कसं हे दोन्ही गोष्टी आपल्याला त्याने आज समजावून सांगितलेल्या आहेत. खूपच छान विवेचन होतं.